राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026च्या अनुषंगानं लक्षात एक घ्या की तुमचं डे 1 पासून लेखन पाहिजे आणि ते लेखन असं नको की डे 1 एक प्रश्न, डे 2 दुसरा प्रश्न, डे 3 तिसरा प्रश्न आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन नाही किंवा तुम्ही ते काहीतरी सोर्सेस वापरून लिहिलेलं आहे. म्हणजे केवळ असं ज्याला मी फक्त रायटिंग जस्ट येऊन बसा आणि लिहा, ह्या फंदात तुम्ही पडू नका. म्हणजे राज्यसेवा मुख्य 2026 देणाऱ्यांनी लक्षात घ्या. तर त्या बाबतीत एक दोन गोष्टी पाळा. म्हणजे ते काय की एक ते तुमच्या लेखनाची जी प्रक्रिया आहे ती एक्झाम मध्ये असते तशीच असली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे कशी टाइम बाउंड, म्हणजे त्याला वेळ दिला पाहिजे. तुम्ही 2 प्रश्न लिहित असाल, 3 लिहित असाल आणि लवकरात लवकर तुम्ही सेक्शनल टेस्टकडे वळलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे किमान 125 मार्कांचा पेपर लिहायला पाहिजे. म्हणजे काही दिवसातच सुरुवातीला चालेल 80चा 100 गुणांचा, पण 125 गुणांचा पेपर लवकरात लवकर ते लिहायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. का तर मागच्या वेळेला असं आढळून आलंय मला त्या रुद्रममध्ये ग्रुपमध्ये की जे 100ची टेस्ट आहे, 80 गुणांची टेस्ट आहे, तर त्या टेस्टला एकदम चांगलं म्हणजे ते कव्हर करत होते. पण जसं काय 125चं चालू झालं किंवा फुल लेंथला तर दानादान उडते. लक्षात घ्या. आणि बाजार मॉडेलला तुम्ही भुलू नका. म्हणजे फ्री मॉडेल असं मॉडेल तुमच्याकडे लिहून घेणार, 1 to 1 मेंटरशिप म्हणजे किंवा काय. तर माझ्यासारख्या माणसाने ते सांगणं बरोबर नाही, पण ते निव्वळ धुळपेक आहे. तुम्ही कुठंतरी गुंतवून स्वतःची स्थिती बाबा माझी बरी आहे अशा भ्रमात तिकडे राहू नका. चांगलं प्रॉपर इव्हॅल्युएशन पाहिजे. लक्षात घ्या. तुमच्या लेखनावर सूचना पाहिजेत आणि त्या सूचनानंतर सेकंड टेस्टला, थर्ड टेस्टला तुमच्यात ती सुधारणा तुम्हालाच दिसली पाहिजे. त्या परीक्षकाला तर दिसलीच पाहिजे, तुमच्या मार्गदर्शकाला, पण वैयक्तिकरित्या तुम्हाला तो बदल दिसला पाहिजे. त्यावेळी तुम्ही योग्य मार्गावर आहे असं चालायला पाहिजे. लक्षात घ्या. तुमच्याजवळ आता 20-25चा मुख्यचा पेपर आहे. तुम्हाला प्रश्नांचा थोडाफार अंदाज यायला पाहिजे. ब्लाइंडली युपीएससीला पण फॉलो करू नका. आणि मी असं पण म्हणेन की 25च्या पेपरना पण ब्लाइंडली तुम्ही फॉलो करू नका. 26चे जे पेपर येतील लक्षात घ्या ते अजून 25 पेक्षा वेगळे असतील. का तर आता सुद्धा जो 25चा पेपर झालेला आहे ते एक प्रयोग होता म्हणजे आयोगाचा. लक्षात घ्या. त्यामुळे सेकंड टाइम ते अजून कॉशियस असतील. जाणीवपूर्वक काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळं टॉपिकला धरूनच मात्र सर्वांगानं तयारी, पण जे टेस्टिंग ते करत असतात म्हणजे टाइम बाउंड, म्हणजे एवढ्या वेळेत एवढे प्रश्न लिहूनच व्हायला पाहिजेत आणि परत असे मोकळे सोडायचे नाहीत. ते प्रॉपर इव्हॅल्युएशन पाहिजे आणि त्यातनं नंतर तो जो काय बदल होतोय ते तुमच्या मार्गदर्शनाला तर दिसायलाच पाहिजे, पण वैयक्तिक तो तुम्हाला दिसायला पाहिजे. आणि उत्तर त्या तुमच्या चुका कमी कमी होत जाऊन तुमचा परफॉर्मन्स वाढत जायला पाहिजे. पण आत्ता म्हणजे लक्षात घ्या लिहिलं पाहिजेच.